पुण्यातल्या शासकीय वसतिगृहातला एक कार्यक्रम सध्या वादात अडकलाय। एका जहाल नक्षलवाद्याचं उदात्तीकरण केलं गेल्याचा आरोप झाला असताना या विद्यार्थ्यांनी मात्र अनावधानानं हे गाणं निवडल्याचं म्हटलंय। नेमकं काय घडलंय बघूया। पुण्याच्या शासकीय वसतिगृहात सांस्कृतिक कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी हा डान्स केला आणि वाद ओढून घेतला। हे गाणं जहाल नक्षलवादी माडवी हिडमा याचं उदात्तीकरण करणारं असल्याचा आरोप झाला। एकीकडे केंद्र आणि राज्य सरकारनं नक्षलवाद संपवण्याचा विडा उचलला असताना राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत एका नक्षली कमांडरचं स्तुतीपर गाणं वाजल्याचा आरोप झाला आणि पुन्हा चर्चा सुरू झाली ती अर्बन नक्षलवादाची। फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे, ज्यांना आपण अर्बन नक्षलिझम अशा पद्धतीची उपाधी दिलेली आहे। ते लोक आदिवासी लोकांचे माथे फिरवून त्यांना नक्षल मुवमेंटसाठी, अराजकता पसरवण्यासाठी आणि सरकारच्या विरोधात, कुठल्याही सरकारच्या विरोधात, व्यवस्थेच्या विरोधात, न्यायालयीन व्यवस्थेच्या विरोधात त्यांचे माथे भडकून त्यांचा पोल्यूट करण्याचा प्रयत्न करत आहे। अशा सर्व लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे आणि माझ्या सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे की अशा पद्धतीच्या चुकीच्या भ्रमात कोणी येऊ नये आणि स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करू नये। अत्यंत सामान्य दिसणाऱ्या आणि सडपातळ बांध्याच्या माडवी हिडमाचा जन्म त्यावेळच्या मध्य प्रदेशातल्या आणि आत्ताच्या छत्तीसगडमधल्या पुवर्ती गावातला। 16 वर्षांचा असताना हिडमा नक्षलवादी चळवळीत सहभागी झाला आणि पुढे नक्षलवाद्यांच्या सर्वात धोकादायक म्हणवणाऱ्या बटालियन 1चा प्रमुख बनला। गनिमी काव्याने सुरक्षा दलांना जास्तीत जास्त नुकसान पोहोचवणारा नक्षलवादी म्हणून हिडमा कुप्रसिद्ध होता। अगदी मारला जाईपर्यंत तो देशातील सर्वात मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी होता। 6 एप्रिल 2010 रोजी ताडमेटला इथं बटालियन 1 केलेल्या नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 76 जवान शहीद झाले। 2013 मध्ये सुकमा जिल्ह्याच्या झिरम घाटीत हिडमानं काँग्रेसच्या ताफ्यावर हल्ला करून 31 नेत्यांची हत्या केली। 2017 मध्ये भेज्जी इथं सीआरपीएफच्या 12 जवानांच्या मृत्यूला हिडमाच जबाबदार असल्याचं मानलं जातं। त्याच वर्षी बुरकापाल इथं 25 पोलिसांना बटालियन 1च्या नक्षलवाद्यांनी ठार केलं। 4 एप्रिल 2021 रोजी टेकुलगुडामध्ये हिडमाच्या नेतृत्वात दहशतवाद्यांनी 23 सीआरपीएफ जवानांची हत्या केली। छत्तीसगड, तेलंगणा, झारखंड, ओडिसा आणि महाराष्ट्रात असे मिळून त्याच्यावर 6 कोटींचं बक्षीस होतं। असा हा अत्यंत जहाल नक्षलवादी 18 नोव्हेंबर 2025 रोजी आंध्र प्रदेशात झालेल्या चकमकीत मारला गेला। हिडमाचं नृत्य सादर करणारे विद्यार्थी हे गडचिरोलीच्या आदिवासी भागातले आहेत। आपल्या संस्कृतीचं प्रतीक म्हणून त्यांनी नृत्य सादर केलं। यावर विद्यार्थ्यांनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहूया। सर्वजण आपापली संस्कृती दाखवत आहेत, जसं की आपण सगळे महापुरुष दाखवत होतो, जसं की छत्रपती शिवाजी महाराज झाले, महात्मा ज्योतिराव फुले झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, अण्णाभाऊ साठे झाले, सगळे महापुरुष दाखवत होतो। तर कुठेतरी आपण बिरसा मुंडा यांना पण दाखवलं पाहिजे अशी कल्पना एक 10 मिनिटं अगोदर सुचली। त्यामुळं आपल्या सर्व मुलांनी एक नृत्य 10 मिनिटं अगोदर बसवलं होतं आणि ते सादर केलं। त्या टाईमला आम्ही एवढं बघितलं नाही की लिरिक्स काय आहे। आम्ही फक्त म्हणजे पहिलं गाणं गेलो होतं अमरपारा तुमरपारा, त्याच्यानंतर घेतलं होतं आदिवासी जंगल रखवाला। मग सजेशनमध्ये आम्हाला आलं होतं, हे गाणं आलं होतं, आम्ही लावलं, फक्त बीट्स छान आहे म्हणून हे गाणं आम्ही वापरलं फक्त, त्यापेक्षा आमचं काही वेगळं हेतू काहीच नव्हतं। त्याची हिस्ट्री आम्हाला काहीच माहीत नव्हती सर। आम्हाला ते गाणं जेव्हा आम्ही आदिवासी जंगल रखवाला हा गाणं सिलेक्ट करत होतो तेव्हा ते सजेशनमध्ये आलं होतं। मग ते गाणं जसं लावलं ते डीजेवर होतं, मग त्याचे वाईब्स आम्हाला चांगले वाटले होते, मग तेव्हा कुठं आम्ही ते गाणं निवडलं होतं, म्हणजे अगदी 10 मिनिटात निवडलं होतं। सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनीही नक्षलवादाचं उदात्तीकरण झालं नसल्याचा दावा केला। नाही, असे काही गाणं नाही। बघा, विद्रोही कवी असू शकतो, नक्षलवादाला कोणी पाठिंबा आमच्याकडे देणार नाही। अशा स्वरूपाची गाणी गायलेली आहेत नाही, असं काही माझ्या माहितीत तर नाही आणि असं कोणी प्रयत्न करणार नाही। विद्यार्थी शिकायला येतात, त्यांना नक्षलवाद हा त्यांना जोपासायचा नाही, त्यांना मुलं जी आहेत ती गडचिरोली आणि चंद्रपूर तिकडच्या असल्याचं बोललं जातं। विद्रोही पण असणं वेगळं आणि नक्षलवादी वेगळं,
नक्षलवादीला आमच्याकडे थारा नाही. आम्ही जेव्हा मी स्वतः वैयक्तिक यांच्याशी बोललो तेव्हा यांना प्रत्येक गोष्ट विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला हे आधी माहिती होतं का, तुम्हाला कोणी सांगितलं होतं का, तुम्हाला या बाबतीत कोणी हे नृत्य घेण्यासाठी काही तुम्हाला वाव दिली आहे का. तर तर लेकरांचं इनोसंट आमचे विद्यार्थी आहेत. अनावधानाने झालेली ही चूक तर त्यांच्यासाठी नाहीच आहे, परंतु आपण सर्वजण जाणते आहोत. तर त्या पद्धतीने या विद्यार्थ्यांकडून ही गोष्ट घडलेली आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणी चौकशी करून योग्य कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. पुण्यामध्ये जे आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वतीने जे कार्यक्रम झाला, नक्षल हिडमाच्या धर्तीवर एक गाण्याचं आयोजन करण्यात आलं होतं. काय त्या नक्षल हिडमाला उन्नतीकरणाचं काम होतं का? नाही, सदर घटनेबाबत अजून मला पूर्ण माहिती नाही. याची माहिती घेऊन तातडीनं त्या ठिकाणी जर का काही चुकीची घटना घडली असेल तर निश्चितपणे कारवाई करणार. हिडमाचं गाणं नक्षलवाद्यांसाठी नव्हे तर पर्वतासाठी आहे असं विद्यार्थ्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवून या प्रकरणाला इथेच फुल स्टॉप दिला जाणार का, की या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असं सरकारला वाटतंय? या दोन प्रश्नांवर बरंच काही अवलंबून आहे. मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.